गुड मॉर्निंग टू ऑल. या इतिहासाच्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मागील तासिकेला आपण जगातली सगळ्यात महत्त्वपूर्ण संस्कृती जी भारतीय भूमीमध्ये होती, अर्थात हडप्पा संस्कृती, त्याविषयी संपूर्ण मुद्दे जे आहेत ते मी घेतले. हे सगळे मुद्दे जे आहेत हे तुम्हाला पेपरमध्ये विचारले जातील आणि त्या दृष्टिकोनानुसार मी प्रत्येक घटकावर उपमुद्दे जे दिलेले आहेत, त्याचं विश्लेषण प्रत्येक वेळी केलेलं आहे. तर या विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही जे आहे तसं पेपरमध्ये ते लिहायचं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही, की हडप्पा कल्चरविषयी जी संपूर्ण माहिती तुम्ही घेतली, ती माहिती तुम्ही स्वतःची आत्मसात करा, आकलन करा आणि त्यानुसार पेपरमध्ये जर तुम्ही ते लिहाल, तर अधिक सोप्या पद्धतीने तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. तर माझे दिलेले मुद्दे जे आहे, हे स्व-आकलनातून आलेले मुद्दे आहेत. म्हणजे मी आधी तो टॉपिक वाचला, त्यातून जी मला माहिती मिळाली, ती मी व्यवस्थित संग्रहित केली आणि त्यानुसार ती मुद्दे बनवले. आता ही गोष्ट तुम्ही सुद्धा करू शकता. तर तुम्ही त्या संपूर्ण हडप्पा संस्कृतीचं महत्त्व जर अधोरेखित करायला शिकले, तर याच पद्धतीने इतिहासातले बरेचसे जे मुद्दे आहेत, ते सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने लिहिता येईल चांगल्या पद्धतीने. तर जशी आपण एखादी कथा वाचत असतो किंवा एखादी माहिती कलेक्ट करत असतो, एखादा पिक्चर बघत असतो, तर ज्या पद्धतीने ते आपण आपल्याकडे स्टोअर करतो त्या अंडरस्टँडिंगनुसार आपल्या, त्या पद्धतीने आपण इतिहासातल्या या प्रत्येक बाबीकडे जर बघितलं, ते आपल्याला पेपरमध्ये लिहायला फार सोपं होईल. जर उदाहरण मी देईल तर एखादा आवडता पिक्चर जर तुमचा मी विचारलं तुम्हाला वर्गामध्ये आणि त्याविषयी तुम्हाला मी लिहायला लावलं 15 मिनिटं, तर तुम्ही सहजच ते लिहू शकता. कारण काय? कारण की तुम्ही ते आत्मसात केलेलं असतं म्हणून. आणि आत्मसात केलेलं असतं आणि म्हणून तुम्ही ते संपूर्ण चांगल्या पद्धतीने ते लिहू शकता. तसंच तुम्हाला हे करावं लागतं, की इतिहास वाचत असताना किंवा इतिहासाचं लेक्चर संपूर्ण ऐकत असताना मी जी माहिती देतोय ती माहिती तुम्ही आधी स्वतःमध्ये कलेक्ट करायची आणि ती पुस्तकामध्ये एकदा सेकंड रीडिंग त्याचं करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला व्हिज्युअल आणि रीडिंग या दोन्ही गोष्टीतून इतिहासातल्या प्रत्येक घटनाचं आकलन जे आहे ते करता येईल आणि पेपरमध्ये लिहिता येईल. तर हडप्पा संस्कृती किती महत्त्वाची होती हे आपण ओळखलं आणि ती किती प्रगत संस्कृती होती हे सुद्धा आपण बघितलं आहे मागच्या तासिकेला. आता एका नवीन पर्वाची सुरुवात आपल्याला भारतीय इतिहासामध्ये करावी लागणार आहे. कारण की इथूनच खऱ्या अर्थाने भारताचा इतिहास जो आहे, तो सातत्यपूर्ण पद्धतीने आधी सांगितला गेलेला होता आणि आता सुद्धा तो सांगितला जातो. तर हे एकूण इतिहासातलं प्रकरण काय आहे, तर भारतामध्ये आर्यांचं झालेलं आगमन. बघा, आर्यवंश जो आहे, हा भारतामध्ये जेव्हा प्रवेश करतो, तेव्हा भारतीय इतिहासाला एक वेगळं वळण मिळतं, एक वेगळी कलाटणी मिळते आणि ही कलाटणी जी आहे, ती आपल्याला आतापर्यंतच्या इतिहासावर प्रभावी अशी दिसून येते. तर आर्यवंश जो आहे, जे आर्य लोक ज्याला म्हटलं गेलेलं आहे, हे आर्य लोक भारतामध्ये जेव्हा प्रवेश करायला सुरुवात करतात, तेव्हा खऱ्या अर्थाने जो आहे, इतिहासाचा कालखंड जो आहे, तो एका वेगळ्या विश्वामध्ये जातो, एका वेगळ्या स्तरामध्ये तो जातो आणि अशा आर्यवंशीय लोकांनी भारतामध्ये स्थायिक झाल्यानंतर जे एक राजकीय परिक्रमा किंवा सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पद्धती, घटक इथे नव्याने निर्माण केले, की जे हडप्पा संस्कृतीपेक्षा फार वेगळे होते. ते आपल्या एका भारतीय इतिहासाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने तुम्ही हडप्पा संस्कृतीला एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती म्हणून तिचा अभ्यास करता, त्याच पद्धतीने आर्य लोकांच्या आगमनानंतर आर्यांनी भारतामध्ये केलेले जे एकूण परिणाम आहे, त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा करणे हे भारतीय इतिहासाचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. किंबहुना भारताचा प्राचीन इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा आर्यवंशीय लोकांनी भारतामध्ये केलेले जे एकूण बदल आहेत ते आपल्याला बघावे लागतात. तर हे आर्यवंशीय लोकं जे आहेत, त्या संदर्भात तुम्ही बरेचदा ऐकलं असेल, की आपण भारतीय लोकं जे आहेत, ते स्वतःला आर्य म्हणत असतो. तर हे नेमके आर्य कोण आहे? कुठून आले? या संदर्भामध्ये इतिहासाच्या अभ्यासकांनी बराच अभ्यास केला, संशोधन मांडली आणि आपले काही निष्कर्ष मांडले आहेत. तर तिथून आपण आपली सुरुवात करूया, की हे आर्य लोकं जे आहेत, ते नेमके कोणत्या पार्श्वभूमीवर इथे आले आहेत. तर तुम्हाला मी ही गोष्ट सांगितली, हडप्पा संस्कृती जी आहे, ती विनाशाला गेलेली होती. तर त्या विनाशातलं एक कारण आपण एक घेतलं होतं, की आर्यांचं संभाव्य आक्रमण त्यामध्ये आहे. तर आता आर्य लोक जेव्हा भारतामध्ये येत होते, बरेचसे आता यावरून सुद्धा मुद्दा आहे, की भारतीय म्हणजे आर्य लोकं हे मूळ भारतातच होते आणि ते भारतातूनच त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या. तर काही अभ्यासक जे आहेत, ते असं म्हणतात, की आर्य जे आहे, ते भारताबाहेरून आलेले आहेत. अर्थात
भारतीय प्रक्रिया प्रदेशाचं जे एक मापदंड आहे, त्यानुसार ते आर्य लोकं जे आहे, बाहेरचे लोकं समजले गेले. तर जगभरामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त मान्यता ज्या गोष्टीला आहे, ते या गोष्टीला, की भारतामध्ये आर्य लोकं हे बाहेरून आलेले आहेत. ते आता आलेले नव्हते. तर आता हे आर्य जे आहेत, हे आर्य लोकं नेमके कोणते? किंवा हे आर्य अ, ज्यांना म्हटलं गेलेलं आहे, ते नेमके कोणत्या प्रदेशातले होते? त्यांचं वैशिष्ट्य काय आहे? हे थोडंसं आपल्याला बघून घ्यावं लागेल. तर इतिहासकारांनी किंवा इतिहास अभ्यासकांनी आर्य लोकांविषयी जी माहिती इथे अ, वापरलेली आहे किंवा आर्य लोकांविषयी जी माहिती कलेक्ट केलेली आहे, ती त्यांच्या ग्रंथांमधून केलेली आहे मुळात. म्हणजे त्यांचे जे ग्रंथ आहेत, ज्यांना आपण वेद म्हणतो, त्या वेद ग्रंथामधूनच आपल्याला महत्त्व करून आर्य लोक कोण आहे, कुठल्या समाजाचे आहे, परंपरा काय आहे, रीतिरिवाज काय आहे, ते कसे वागतात, बोलतात, हे सगळं जे आहे ते तुम्हाला या वेदांमधून मिळतं. त्यामुळे वेद जे आहे हे आर्य संस्कृतीचे सगळ्यात महत्त्वाचे साधनं आहेत. म्हणजे आर्यांविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल, तर तुम्हाला हे वेद जे आहे, वेद साहित्य जे आपण प्राथमिक साहित्यामध्ये आणि दुय्यम साधनामध्ये आपण जे दुय्यम साधने बघितले, त्यामध्ये साहित्यिक साधनांमध्ये वैदिक साहित्य आहे, जे आपण बघितलेले आहे. तर या वेदांचा अभ्यास करणं तुम्हाला फार आवश्यक आहे. आणि त्यासाठी तुम्हाला संस्कृत यायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आजकाल तोच राहतो, की संस्कृत कोणाला येते? इथे आपण सगळ्यात जास्त इंग्लिशला महत्त्व देत असतो, कारण की बाहेरची लँग्वेज असते. पण भारतीय लोकांच्या दृष्टिकोनातून जर म्हणायला जाऊया, तर ज्या विविध भाषा आहेत, त्या विविध भाषामध्ये एक आदिम भाषा जर आपण म्हणायला जाऊया, तर एक अनार्य भाषा म्हणजे असंस्कृत भाषा म्हणजे जी संस्कृतपेक्षा वेगळी भाषा होती, की जे इतर भारतीय लोकं वापरायचे आणि एक संस्कृत भाषा जी मुख्यत्वे आर्य लोकं वापरायचे. तर ही भाषा यायला पाहिजे, तर ती भाषा आजकाल ती कोणाला जास्त कोणाला येत नाही. पण ठीक आहे. पण या अभ्यासकांनी काय केलं, की वेदांचा अभ्यास केला, ऋग्वेदांचा अभ्यास केला सगळ्यात पहिले. कारण की ऋग्वेद हा आर्यांचा सगळ्यात पहिला ग्रंथ मानला जातो, की ज्याची रचना कालखंड जो आहे, तो कितीतरी 3000 2000 वर्षापूर्वीपासून आहे इसवी सनाच्या. तर हे आर्य लोकं जे आहेत, हे ज्या प्रदेशामध्ये राहत होते आधी आणि स्थलांतर करत करत ते आलेले आहेत. तर या वेदांमध्ये किंवा ऋग्वेदामध्ये त्याच्याविषयी थोड्या घटना ज्या आहेत किंवा वर्णनं आढळतं, की त्यांचा जो भूप्रदेश आहे, या भूप्रदेशामध्ये 6 महिने रात्र होती, 6 महिने दिवस होते, असे एक उदाहरण सापडतं. तर काही क्षेत्रामध्ये, काही साहित्यामध्ये जर आपण म्हणूया, की त्याच्यामध्ये असं सापडलं, की आमच्या आधी प्रदेशामध्ये खूप मोठे अ, म जी एक ग्रास लँड जी ज्याला म्हणतात म्हणजे चरभूमी जी आहे म्हणजे खूप मोठे गवताळ प्रदेश तो होता. तिथून ते आलेले आहेत. तर असे छोटे-छोटे उदाहरण त्यांनी वेदांमध्ये बघितले आणि त्यावरून प्रत्येक अभ्यासकाने आपला निष्कर्ष मांडला. आता हे जे आर्य लोकं जे आहेत, हे हडप्पा संस्कृतीच्या लोकांपेक्षा फार वेगळे होते हे तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट. हडप्पा संस्कृतीमध्ये जे लोकं होते, त्यांनी शेतीचा व्यवसाय केला मुख्यत्वे, व्यापार केला आणि मोठमोठी शहरे वसवली. तर आर्य लोकं जे आहेत, हे आर्य लोकं हे शेती करणारे लोकं नाहीत, मुळात पहिली गोष्ट. नंतर ते 2 नंबरचा व्यवसाय जे करत होते मुख्यत्वे जर आपण म्हणायला जाऊया, की शेती जर त्यांचा व्यवसाय नसेल, तर त्यांचा नेमकं व्यवसाय काय होता किंवा ते कशा पद्धतीने राहत होते, तर ते एका भटक्या अवस्थेमध्ये राहत होते. अर्थात ते एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये सातत्याने स्थलांतर करत असे ते होते आणि हे स्थलांतर करत असताना त्यांचा एक महत्त्वाचा प्राणी त्यांच्याजवळ होता, तो म्हणजे अश्व अर्थात घोडा. तर इथे अश्वाचं एक संचालन जे आहे ते लोकं करायचे आणि त्याबरोबरच या अश्वांसोबत त्या कालखंडामध्ये गुरेढोरे जी होती, गाई, बैल जे आहेत, ते सुद्धा या लोकांसोबत असायचे. तर या प्रक्रियेमध्ये तुम्ही लक्षात घ्या, की शेती करत नसल्या कारणाने हे भटकी अवस्था होती. जो मनुष्य शेती करत नाही, तो एका जागी स्थिर होत नाही आणि स्थिर होत नसल्या कारणाने तो इकडे-तिकडे स्थलांतर करतो. तुम्ही लक्षात घ्या ना, की जर तुम्ही शेतीत करत नसाल, तर तुम्ही नोकरी कराल. तर नोकरी करत असाल, तर कोणाची तरी तुम्हाला कोणाच्या घरी किंवा कोणाच्या संस्थेमध्ये जर तुम्हाला ती करायची असेल, तर तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल. तर हे एक लक्षण घ्या, की आर्य लोकं जे आहेत, हे आदिम काळामध्ये पहिल्या कालखंडामध्ये जो त्याचा फर्स्ट काळ म्हटला गेलेला आहे, त्या काळामध्ये शेती करत नव्हते. ते स्थलांतरित होणारे भटके लोकं त्यांना म्हटले गेले आहे. तर हे भटके लोक तर सगळ्यात जास्त कशाचा वापर करणार भटकंतीसाठी? तर प्राण्यांचा. त्यामुळे अश्व जो आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्राणी हा त्या कालखंडातला त्यांच्याकडे होता, जो भारतामध्ये अनुपस्थित होता. बघा अश्वाचं कोणतंही उदाहरण
हडप्पा कालखंडामधल्या कोणत्याही सिटीमध्ये जास्त प्रमाणामध्ये भेटलेलं नाहीये. ज्या ठिकाणी ते भेटलं म्हणजे कोटदाजीचं नाव एक ओळखलं गेलेलं आहे. तर जिथे ते भेटलेलं आहे, तो घोडा जो आहे तो भारतीय घोडा सदृश्य प्राणी तिथे समजला जातो. म्हणजे आपण त्याला खेचर असं म्हणतो, की जो पूर्णपणे घोडा नसतो. तर इथे आर्यांकडे घोडा नावाचा असा अश्व नावाचा असा प्राणी होता, की ज्या प्राण्याच्या आधारे ते या क्षेत्रातून त्या क्षेत्रामध्ये भटकंती करायची आणि म्हणून शेती ते करू शकले नाही. त्यांचा एक आणखी महत्त्वाचा व्यवसाय होता म्हणजे शिकार करणे. तर शिकारीच्या आधारे ते आपलं अन्न जे आहे ते ग्रहण करायचे आणि सातत्याने स्थलांतरित भटकी अवस्था करत असताना त्यांचं जे अन्न आहे ते एक तर नॅचरली जे मिळतंय त्यांना ते आणि दुसरं म्हणजे मांसाहार जो आहे म्हणजे शिकार करत किंवा करून शिकार कशासाठी तर मांसाहारासाठी. तर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते त्यांच्या महत्त्वाच्या होत्या. दुसरं त्यांच्याकडे गाय, बैल हे पाळण्याची जी एक निर्माण झाली होती गोष्ट त्याच्या आधारे दूध दुभते जे आहे अन्न दुधापासून मिळतं ते सुद्धा ते वापरायचे. आणखी एक गोष्ट ते अशी वापरायचे ते म्हणजे आरेदार चाक ते वापरायचे. म्हणजे रथला जे चाक असतं म्हणजे बैलगाडीला जे चाक असतं ते चाक जे आहे ते आरेदार पद्धतीने होतं. हडप्पा काळातलं मी तुम्हाला एक खेळणी दाखवली, ज्याच्यामध्ये बैलगाडी तुम्हाला दिसली. तर त्या बैलगाडीचं चाक बघा तुम्ही तुम्हाला जर आठवत असेल, तर ते भरीव प्रकारचं होतं. त्याला कोणतेही आरे नव्हते. स्पोक्स ज्याला म्हणतो आपण सायकलचे तसं काही ते नव्हतं. तर इथे आर्यांकडे जे एकूण वाहन होतं, जे घोड्याच्या दृष्टिकोनातून चालायचं, तर तिथे तुम्हाला दिसेल, की तिथे त्यांना चाक जे आहे ते आरेदार होतं. त्यांना स्पोक होते. म्हणजे त्यामुळे कसं ते हलकं झालं होतं आणि अधिक जलद गतीने ते धावायचे. हडप्पा काळातले लोकं हे एक घडीव असणारं चाक जे आहे ते वापरायचे. पण इथे जर आपण म्हणायला जाऊया, तर आर्य लोकं जे आहेत ते तुम्हाला आरेदार चाक वापरताना दिसून येतात. आणि ते मुख्यत्वे रथासारखा एक जे रथ आपण ज्याला म्हणतो आजच्या या प्रक्रियेमध्ये, तर तेव्हाचे रथ आर्य जे होते ते वापरत होते. तर ते लहान स्वरूपात वापरायचे. म्हणजे अगदी फार लहान म्हणजे मोजका एखाद्या व्यक्ती त्याच्यात बसू शकतो या प्रक्रियेमध्ये ते होतं. तर चाक जे आहे ते खऱ्या अर्थाने त्यांचं एक महत्त्वाचं लक्षण मानलं गेलं. मी तुम्हाला काय सांगितलं, एक अश्व त्यांचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. दुसरं शिकार ते करायचे भटक्या अवस्थेत असल्या कारणाने. तिसरं चाक जे आहे आर्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं होतं असं म्हटलं गेलेलं आहे, की त्या आर्यांच्या चाकाच्या त्यांची गतिमानता आहे, गतिशीलता आहे ती अतिरिक्त व्हायची. त्यानंतर आपण जर म्हणायला जाऊया, हे लोकं जे आहेत, आर्य लोकं हे कोणत्या भाषेमध्ये संवाद साधायचे? आता जसं मी तुमच्यासोबत मराठीमध्ये संवाद साधतोय, त्या पद्धतीने हे आर्य लोकं स्वतःसोबत संवाद कोणत्या भाषेमध्ये करायचे, तर ही संवादाची भाषा जी आहे त्यांची ती होती संस्कृत. तर बघा संस्कृत भाषा जी आहे, ही तुम्हाला त्या आर्यांची स्वतःची वेगळी झालेली भाषा तुम्हाला दिसून येईल. तर हे एक वेगळेपण आहे हडप्पा काळातल्या लोकांमधलं आणि त्यांचं. कारण की हडप्पा काळातली लिपी जर आपण बघितली, तर ती चित्रलिपी आहे. आणि संस्कृत जर आपण बघायला जाऊया, सध्याची जी संस्कृत जी आहे, आपण जर बघितली असेल ढोबळमानाने, अ, गायत्री मंत्र आपण म्हणतो ना, तर ते संस्कृतमध्येच आहे. तर जर आपण बघायला जाऊया, की हडप्पा काळातलं चित्रलिपी आणि संस्कृत भाषा जी तुम्हाला दिसते, यामध्ये काय आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की हडप्पा काळातली लिपी जी आहे त्याच्यामध्ये चित्रांचा समावेश आहे. पण इथे संस्कृत जे आहे त्याच्यामध्ये शब्द तुम्हाला दिसून येतात. तर हा एक मुख्यत्वे फरक आहे, की आर्यांमध्ये, की आर्य लोकं जी भाषा बोलायचे ती होती संस्कृत. अर्थात ती असंस्कृत लोकं भाषाच्या प्रक्रियेमध्ये जर म्हणूया, तर हडप्पातली लोकं आपण म्हणूया, की हडप्पातले लोकं जे आहेत, समाज जो आहे, हा संस्कृत भाषा बोलायचा नाही. आर्य लोकं संस्कृत भाषा बोलायचे. तर ही संस्कृत भाषा तोपर्यंत भारतामध्ये अस्तित्वात होती, जोपर्यंत ते भारतामध्ये आलेले नव्हते. कारण की आपल्याला माहीत आहे आपली भाषा कोणती होती? हडप्पा काळातली तर चित्रलिपी होती. त्यांची भाषा आपल्याला माहीत नाही, लिपी माहीत आहे. तर लिपीवरून आपण हा अंदाज काढू, की त्यांची भाषा अशी असेल कदाचित. पण संस्कृत जर आपण म्हणायला जाऊया, एक उन्नत भाषा तुम्हाला दिसून येते, विकसित भाषा दिसून येते आणि ती फार मोजकी अशी तुम्हाला भाषा तुम्हाला दिसून येईल. सूत्ररूपामध्ये दिसून येईल ती भाषा. कारण की भटकी अवस्थेमधले लोकं जे असतात, त्यांच्यामध्ये भाषेचं जे आदान-प्रदान असतं, ते अगदी शॉर्ट टाइप असं पटकन बोलण्यासारखं ते असतं. तर सांकेतिक भाषा जशी आपण बोलतो, एखाद्याला असा हात दाखवतो, तो समजून जातो, की त्याने आपला नमस्कार केलेला आहे. तर बोलण्याची कधी-कधी गरज नसते. पण जेव्हा भाषेमध्ये आपण बोलतो, तेव्हा शब्दांची गरज पडते. तर संस्कृत भाषेमध्ये शब्द विकसित झाले होते, हे तुम्हाला लक्षात येईल. आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे त्या समाजातल्या लोकांचं, की ते अग्नीला फान मारायचे. अग्नी जी आहे, आग जी आहे,
ही अग्नी ही खऱ्या अर्थाने या आर्य लोकांसाठी फार आवश्यक बाब होती. त्याचं कारण काय आहे? कारण की यांचा जो आर्य समाज जो आहे, हा आर्य समाज अग्नीला एक विशेष रूपाची देवता मानायचा, की जी देवता आपल्याला अन्न करते, संरक्षण करते. आता अग्नी ही संरक्षण करणारी देवता का बरं झाली त्यांच्यासाठी? हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, की जेव्हा तुम्ही भटक्या अवस्थेमध्ये असता, तेव्हा भटकी अवस्था जी राहते, त्या भटक्या अवस्थेमध्ये अ, अन्न जे आहे ते तुम्हाला 2 टाइपमध्ये भेटतं. एक तर जे अ, एक आपले झाडं राहतात, तर झाडातून जे फळ मिळतात किंवा जे प्रॉडक्ट मिळतं गहू, तांदूळ वगैरे जे आहे ते शेती करून मिळतं. पण हे जंगली प्रक्रियेमध्ये जर आपण म्हणायला जाऊया, तर जंगलात फिरत असताना त्यांना या सगळ्या गोष्टी भेटायच्या. तर आता एके ठिकाणी ज्या स्थिर तेव्हा जायचे म्हणजे पाल ते टाकायचे, एके ठिकाणी थांबत असतील, तर जंगली श्वापदापासून सगळ्यात महत्त्वाची अ, भूमिका जी त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून ती होती. तर त्यांच्याकडे शस्त्र अवजारे तर होतेच मुळात, त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता. पण आग जी आहे ती जंगली श्वापदांना भीतीदायक राहते. आग जर असेल तर जंगली श्वापदं येत नाही. तर ही जी आग जी आहे ती अ, त्यांना या दृष्टिकोनातून अनुकूल होती. पण त्याचबरोबर जर आपण बघलं जाऊया, की शीत कालखंड जो आहे म्हणजे आर्य लोकं ज्या क्षेत्रामध्ये राहायचे, तो अगदी थंड प्रदेश होता असं ते म्हणतात. तर हे शीत प्रदेशामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहते ऊब. थंडीच्या दिवसात आपण शेकोटी पेटवतो त्या प्रक्रियेत ते आहे. तर ही जी ऊब जी आहे ती तुम्हाला बघावी लागेल, ती अग्नीपासून मिळते. त्यामुळे अग्नी जो आहे हा तुम्हाला अन्नाला रुचकर बनण्यासाठी म्हणजे भाजतं आपण अन्न शिजवतो जे आहे त्या प्रक्रियेमध्ये आणि दुसरी गोष्ट संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आहे. तर अग्नीला ते महत्त्व द्यायचे आर्य लोकं. तर इथे जर आपण बघायला जाऊया, हडप्पा काळाचं आपण उदाहरण घेऊ. हडप्पा काळ जो आहे तो आपण बघू, की हडप्पातले लोकं जे आहेत ते अ, मूर्त्या ज्या सापडल्या स्त्री मूर्त्या, तर त्या स्त्री मूर्त्यांचं तिथे जे बहुप्रमाणात आपल्याला साक्ष मिळाले आहे, त्यावरून असं लक्षात येईल, की हडप्पा समाजातील लोकं जे आहेत, ते या लोकांना, या देवतांना मानायचे कदाचित. पण असं काहीसं जे आहे, ते आर्य लोकांच्या प्रक्रियेमध्ये नव्हतं. कारण की ते स्थिर नव्हते. स्थिर नसल्याकारणाने मूर्ती बनवणे वगैरे या प्रक्रिया त्यांच्यामध्ये नसायच्या. तर इथे तुम्ही अग्नी जी आहे, ती त्यांची महत्त्वपूर्ण देवता का बरं झाली असेल? तर या त्यांच्या नॅचरल अंगाने जे तसे राहत आहेत, जे नैसर्गिकरित्या जसं आहे तसं राहत आहेत, त्या प्रक्रियेतून ते येतं. तर अशा पद्धतीने अग्नी जी आहे, ती खऱ्या अर्थाने यांची एक महत्त्वाची देवता होती. मग नंतर आणखी त्यांच्या 3 प्रकारच्या देवता होत्या. आकाशस्थ देवता म्हणजे आकाशात राहणारा, स्वर्गस्थ देवता, स्वर्गामध्ये राहणारा, पृथ्वी देवता म्हणजे पृथ्वीवर राहणारा. असे 3 टाइप आहेत ते. आपण ते बघणार आहोत पुढे. पण तुम्हाला नॉमिनली आर्य लोक इतर लोकांपेक्षा कसे वेगळे होते हे तुम्हाला सांगतोय. तर अशा पद्धतीने हे 4-5 ॲस्पेक्ट जे आहे, ते खऱ्या अर्थाने त्यांचे होते आणि ते काही वैदिक साहित्य अर्थात जे पुस्तक आपण म्हणतो ऋग्वेद वगैरे या गोष्टींना किंवा ते ग्रंथाच्या दृष्टिकोनातून जर बघायला जाऊया, कारण की ग्रंथरचना त्यांना माहीत नव्हती. ग्रंथांची अजून उकल व्हायची होती. कारण की भाषा लिपीमध्ये जी आलेली आहे, संस्कृत जी भाषा आलेली आहे, ती खूप वरच्या नंतर आलेली आहे लिपीमध्ये म्हणजे लिहितण्यात. पण संवादाची भाषा म्हणून संस्कृत ही निर्माण झालीच होती. पण लिहिताना जी आहे, ती स्क्रिप्ट जी आहे लिहिण्याची, ती फार उशिरा त्यांनी विकसित केलेली आहे. तर तेव्हा या अशा 3-4 गोष्टी आहे आर्यांच्या. तर वरून तुम्हाला लक्षात येईल की आर्य लोकं जे आहेत, ते हडप्पा काळातल्या लोकांपेक्षा फार वेगळे आहेत. आणि हे शिकार करणारे असल्याकारणाने युयुत्सू होते, म्हणजे युद्ध उत्सुक नेहमी सातत्याने राहायचे. आता त्यांचं जीवनच जर असं भटक्या अवस्थेत असेल आणि शिकार करून अ, अन्न मिळवणे जर त्यांचं हे लक्षण असेल, तर साहजिकच आहे की ते युद्धामध्ये खूप निपुण असतील. त्यांच्याकडे शस्त्र होती आणि त्या पद्धतीने जर आपण म्हणायला जाऊया, ते अतिशय चांगल्या पद्धतीने युद्ध करण्यात तरबेज होते. त्यांच्याकडे घोडा होता, अश्व होता, ज्याच्यामुळे जलद गतीने ते कोणत्याही ठिकाणी जाऊ शकत होते. तर अशा पद्धतीने जे मी तुम्हाला 4-5 ॲस्पेक्ट सांगितले, त्यावरून आर्य लोकांविषयी बोलल्या जात असतं. बरेचदा त्यांचा इतिहास सांगितला जात असतो. तर आता हे जे लोकं जे आहेत, म्हणजे लोकमान्य टिळकांचा हे ग्रंथ आहे. आर्टिक होम इन वेदास असं म्हटलेलं आहे. तर वेदांमध्ये आर्यांचं जे मूळ स्थान जे आहे, ते शोधण्याचा प्रयत्न लोकमान्य टिळकांनी केला. असाच प्रयत्न इतरांनी सुद्धा केलेला आहे. तुम्ही वाचू शकता. तर यावरून त्याच्यामध्ये असं त्यांनी नमूद केलं, की 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र कोणत्या प्रदेशामध्ये होते? पृथ्वीवर. तर आता जर आपण उदाहरण घेतलं, तर अंटार्क्टिका सारखा जो खंड आहे, जो बर्फाच्छादित असतो पूर्ण. तर तो खंड जो आहे त्याच्यामध्ये 6 महिने 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असतं. म्हणजे
प्रकाश जो असतो तो तुम्हाला त्या पद्धतीनं दिसून येतो. आता आपण ही जी गोष्ट करतोय आर्यनची ती कितीतरी हजारो वर्षापूर्वीची आहे. आणि आता अंटार्क्टिका खंड जो आपण बघतो, तो ज्या पोझिशनवर आता आहे, त्या पोझिशनवर आधी नव्हता. म्हणजे 3000 वर्षापूर्वी जर आपण जी गोष्ट केली, तर तेव्हा अंटार्क्टिका खंड जो आहे, तो कदाचित तिथे नव्हता. पण जे भूभाग जे आहे आपल्या पृथ्वीवरचे, ते भूभाग जे पृथ्वीवरचे जे आधी जवळ आलेले होते, मिक्स होते. मग हळू-हळू भू अंतर्गत ज्या हालचाली होतात, त्यानुसार ही जमीन जी आहे, ती आपली वेगवेगळी गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या, की सध्याचा जगाच्या नकाशा तुम्ही बघाल, तर या जगाच्या नकाशामधले जे देश जे आहे ना, जे भूप्रदेश तुम्हाला दिसतात, ते तुम्ही थोडेसे जुळून लावण्याचा प्रयत्न करा. ते लगेच जुळतात. म्हणजे अ, उदाहरण जर द्यायचं झालं, तर श्रीलंका आणि भारत जे आहे, म्हणजे भारताचा शेवटचं टोक आणि श्रीलंकेचा तो असा प्रदेश इतकुसा, तो आपण असा जॉइन करून बघा. तो बरोबर जॉइन होऊन जातो. कारण की असं म्हणतात, की जिओग्राफिकल जे चेंजेस होत राहतात, त्यामुळे जमीन जी आहे ती अशी दर दिवसाला अशी स्थिर होत राहते. म्हणजे हालचाल त्याची जी दूर होत राहते. अजूनही जग सायंटिफिकली तुम्हाला सांगतो, की अजूनही जगामधले जे देश आहेत किंवा एकूण ज्या जमिनी आहेत, जमिनीतले स्थलांतर जे आहे, ते हे सरकत-सरकत जातात तुम्हाला. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, की आता दर दिवसाला आपण कितीतरी पॉइंटमध्ये जमीन जी आहे, ती आपली प्रसरण पावत आहे. अशी-अशी दूर-दूर जात आहे. तर आपल्याला ते लक्षात येणार नाही, कितीतरी हजारो वर्ष या गोष्टी लागत असतात या गोष्टीला दूर व्हायला. तर तसं ते हे आहे. तर तेव्हाच्या कालखंडामधला जी जमीन आहे, भूप्रदेश जो आहे, अ, हा भूप्रदेश जो आहे तो पहिले किमान मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणाचा बर्फाच्छादित प्रदेश होता आणि आग्र्यांची जी गोष्ट आपण करतोय आणि ज्या वातावरणाची ती गोष्ट करतायत, ती आपल्याला उत्तरेकडच्या दिशेला जगाच्या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे उत्तरेचा जो संपूर्ण आहे, ग्लोब जो आहे, उत्तरेचा नकाशा जो आपण बघितला जगाचा, तर तुम्हाला तो कायम बर्फाच्छादित दिसून येईल. तर आर्य लोकं जे आहेत, हे असं म्हणतात, की मध्य एशियाचा जो एकूण गवताळ प्रदेश आहे, ज्याला स्टेप्सचा प्रदेश असं म्हणतात. त्यांनी जसं उदाहरण दिलं आहे वेदांमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे. तर खूप मोठा गवताळ प्रदेश जो आहे, तो तुम्हाला जगाच्या स्टेप्स या भागात दिसून येईल, जो मध्य एशियाचा भाग दिसून येईल. दुसरी गोष्ट हा आधीच्या कालखंडामधला सगळ्यात थंड असणारा प्रदेश होता. उत्तरेकडचा. अजूनही तुम्ही बघा ना, उत्तरेचा खंड जो आहे किंवा अंटार्क्टिका इथे सूर्यप्रकाश पडत नाही. सूर्यप्रकाश जास्त पडत नसल्या कारणाने तिथे खूप मोठ्या जमिनीवर बर्फच बर्फ आहे. बाकी तुम्हाला काहीच दिसणार नाही तिथे. तर या प्रक्रियेतून तुम्ही हे लक्षात घ्याल, की आधीच्या कालखंडामध्ये या प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शीतलहरी ज्या होत्या किंवा शीत वातावरण जे होतं, त्या शीतवाहनांच्या प्रक्रियेतून जो प्रदेश त्यांचा होता, की जिथे सूर्यकिरणे जी आहेत, ती कमी पोहोचायची. त्यामुळे असं एक परिस्थिती निर्माण व्हायची, की जिथे अ, बऱ्याचशा कालखंडापर्यंत उजेड जो आहे, तो फार असा डिम लाईट दिसायचा. म्हणजे संध्याकाळी 5-6 वाजता जसा डिम लाईट असतो ना सूर्याचा, त्या प्रक्रियेमध्ये तो दिसत होता. तर हे 6-6 महिने चालू राहायचं. कधी प्रकाश जास्त असायचा, कधी तो अंधारीत असायचा. तर वेदांमध्ये, ऋग्वेदामध्ये जे असं वर्णन दिलेलं आहे, त्यावरून असं सध्याच्या परिस्थितीमध्ये निष्कर्ष काढण्यात आला, की मध्य एशियाचा प्रदेश जो आहे, तो आर्यांनी सांगितलेल्या प्रदेशाच्या जवळपासचा प्रदेश दिसून येतो. म्हणजे याच्यावरून निष्कर्ष हा 100% नाही आहे, की इथूनच आर्य आले असावे. कारण की आता कसं आहे, की आता बघून म्हणजे आजच्या प्रदेशाला बघून आपण त्याच्याविषयी आपण त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी शोधतोय, की हे असं सिमिलॅरिटी बाबा या प्रदेशामध्ये दिसून येतात. तर गवताळ प्रदेश आणि ज्या पद्धतीने अ, आर्यांनी त्या वातावरणाचं वर्णन केलं आहे, त्यानुसार हा सध्याच्या कालखंडामध्ये मध्य एशियाच्या वरचा प्रदेश दिसून येतो. आता मध्य एशिया म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर कोणते देश येईल, तर त्याचं मी तुम्हाला सोपेकरण सांगून देतो, की मध्य एशिया म्हणजे आजचा उझबेकिस्तान, कझाकिस्तान, रशियाच्या खालचा प्रदेश असा तो आहे. उझबेकिस्तान तुम्ही पकडा, तो मध्य एशियातला सगळ्यात महत्त्वाचा देश तो दिसून येईल. तर त्याच्यावरचा रशियाचा प्रांत तुम्हाला दिसून येईल. तो दक्षिण रशियाचा प्रांत. तर कझाकिस्तान तुम्हाला दिसून येईल. तर हे जे प्रदेश जे आहे, हे सगळे प्रदेश तेव्हाच्या कालखंडाच्या दृष्टिकोनातून आणि आजच्याही कालखंडाच्या दृष्टिकोनातून जर म्हणायला जाऊया, तर मध्य एशियातले भाग समजले जातात. तर अशा पद्धतीने आर्य लोकं जे आहेत, ते या 2 वातावरणाच्या प्रक्रियेमध्ये राहणारे लोकं होते. तर हे त्यांची मूळ भूमी आहे असं म्हणतात. आता याच्याविषयी बरेचसे वादविवाद आहेत, की आर्य भारताबाहेरून आलेच नाही, ते भारतातच होते वगैरे, वगैरे येत राहतात. पण मोस्टली मान्यता जी आहे ती हीच आहे,
की हे आर्य जे आहेत ते भारताच्या बाहेरून आले. कारण की त्यांचं कल्चर जे तुम्हाला मी सांगितलं, हडप्पामधलं कल्चर आणि यांचं कल्चर फार वेगवेगळं आहे. तर आर्य लोक अशा पद्धतीने तिथे होते, या प्रदेशामध्ये होते असं आपण म्हणूया. आता हे आर्य जे आहेत, हे भटक्या अवस्थेत असल्या कारणाने हे टोळ्या करून वेगवेगळ्या प्रदेशात गेलेले आहेत. तर असं म्हणतात की हे आर्य जे आहेत ते संपूर्ण जगभरामध्ये 5 ते 6 टोळ्यांमध्ये असे विभागले गेले. म्हणजे काही जण उत्तरेकडे न जाता म्हणजे शीत वातावरण असल्याकारणे न जाता तिकडे युरोपच्या दिशेने गेले. काही मग दक्षिण एशियाला गेले. काही पूर्व एशियाला गेले म्हणजे आजच्या दृष्टिकोनातून खंडाचं नाव मी घेतोय. आणि त्यानंतर असेच दक्षिण, उत्तर असे सगळ्या दिशेला त्या त्या टोळ्यांमध्ये असे वेगवेगळे गट पडले आणि ते येत राहिले. तर त्यातलाच एक गट जो आहे तुम्हाला लक्षात घ्या, हा गट मध्य एशियातून अफगाणिस्तान मार्गे जर म्हणायला जो अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि मार्गे तो भारतात आलेला दिसून येईल. तर ही जी शाखा आहे आर्यांची, याला हिंद आर्य शाखा असं म्हणतात. इंडो आर्यन्स त्याला म्हणतात. म्हणजे जे आर्य हिंद म्हणजे सिंधू नदीच्या प्रदेशामध्ये आले, त्यांना इंडो आर्यन, हिंद आर्य शाखा असं म्हणतात आर्यांची, की जे संस्कृत भाषा बोलायचे. तर हे एक असं महत्वाचं लक्षण आहे, की ज्यामुळे या आर्यांचा हा भारतामध्ये प्रवेश होत असताना त्यांच्या विपरीत असणाऱ्या संस्कृतीसोबत संघर्ष झाला. कुठे-कुठे मैत्री संबंध निर्माण झाले असेल, कुठे-कुठे शत्रुत्व निर्माण झालं असेल. शत्रुत्व निर्माण होण्याचं कारणच हे आहे, की त्यांची संस्कृती वेगळी आहे, त्यांचा समाज वेगळा आहे आणि यांचा समाज वेगळा आहे. म्हणूनच असं बरेचदा म्हटलं जातं, की हडप्पा कालखंडातले जो विनाश झालेला आहे, हडप्पा शहरांचा अगदी शेवटा-शेवटाला म्हणजे इसवी सन पूर्व 27व्या प्रक्रियेमध्ये ते येतं. 1900व्या अशा संपूर्ण कालखंडामध्ये असं लिहून येतं किंवा असं दिसतं, की या आर्यांच्या टोळ्या आता ज्या भारतात यायला लागल्या, तर प्रथम टोळी, द्वितीय टोळी, तिसरी टोळी असं सातत्याने होत गेलेलं आहे. असं नाही आहे, की एक टोळी आली आणि बस झालं सगळं असं नाही. तर आर्यांची प्रथम टोळी जेव्हा गेली, तेव्हा कदाचित हडप्पाच्या लोकांसोबत त्यांचा संवाद असावा. नंतरची दुसरी टोळी जी आली त्यांच्यासोबत कदाचित त्यांचे संबंध आहे ते सुद्धा चांगले असावे. पण नंतर आलेली टोळी जी आहे त्यांच्यासोबत कदाचित त्यांचा संघर्ष झाला असावा. तर ही प्रक्रिया जी आहे ती शेकडो वर्षाची आहे. ती आत्ताच एका दमात झालेली नाही. तर अशा पद्धतीने आर्य लोकं जेव्हा हळू भारतामध्ये प्रवेश करते झाले, तेव्हा इथल्या स्थानिक लोकांच्या समाजासोबत त्यांचा संघर्ष झालेला असावा आणि याच संघर्षाच्या बिंदूमध्ये मग आर्य हे युद्ध करण्यात फार तरबेज होते आणि जी युद्ध कौशल्य त्यांच्यामध्ये ऑलरेडी होतं. कारण की ते भटक्या अवस्थेतले होते, अधिक आक्रमक ते होते. तर या प्रक्रियेतून त्यांनी हळू इथल्या समाजातल्या, इथल्या भारतीय जे इथे दिशे राहायचे आधी आपण जे म्हणतोय, भारत तसा त्या कालखंडामध्ये नव्हता. आता आपण भारत म्हणतोय. पण अफगाणिस्तानमध्ये राहणारे जे लोकं आहेत, जे पहिले राहायचे हडप्पासारखे किंवा हडप्पा नंतरच्या कालखंडातले लोकं जे आहेत, जे छोटे-छोटे शहर करून राहायचे, त्यांच्यावर प्रभावीरित्या हे आक्रमण करत हे आपल्या भारतामध्ये येऊन स्थायिक झाले. तर इथे त्यांनी स्वतःची संस्कृती इथे थांबवली आणि मग त्याच्यानंतर भारतीय लोकांसोबत जेव्हा त्यांचा संबंध आला, तेव्हा त्यांना असं म्हणतात, की त्यांना शेती करायला ते शिकले. अ, आणि अशा पद्धतीने जेव्हा शेतीचा शोध त्यांना इतर लोकांकडून लागलेला होता. म्हणजे त्यांना शेती माहीत नसेल अशातला भाग नाही. माहिती असू शकते, की बा या झाडापासून कारण की तसे वेदांमध्ये बरेचसे उदाहरणं आपल्याला मिळतात. तर या झाडापासून हे अन्न मिळतं, ते अन्न. पण विकसित स्वरूपात शेती जी जशी आपण आता करतो, हडप्पा काळातले लोकं करायचे, तशी शेती ते करत नव्हते. आणि म्हणूनच जेव्हा त्यांना इथे आल्यानंतर एक प्रदेश भेटला, की जो सदाहरित आहे, अतिशय चांगला आहे, सुपीक मातीने बनलेला आहे. नदी तिथे आहे, पाण्याचा शोध तिथे तुम्हाला दिसून येईल. जिथे जनावरं सुद्धा चांगल्या पद्धतीचे आहेत. तर असं वातावरण बघितल्यानंतर आर्य लोकं जे आहेत ते हळू या इथल्या लोकांना बाजूला सारून किंवा त्यांच्यासोबत सम्मिलित होऊन या देशामध्ये स्थायिक झाले. शेती करायला लागले आणि शेती केल्यानंतर त्यांची जी एक समाजाची संस्कृती होती, ती संस्कृती इथे स्थायी झाली आणि याच्यानंतर खऱ्या अर्थाने मग एका आऱ्यानंतर दुसऱ्या आऱ्याच्या लाटा ज्या आहेत 2, 3, 4, 5 या येत राहिल्या भारतामध्ये आणि भारतीय क्षेत्रामध्ये हे आर्य लोकं जे आहेत ते मोठ्या संख्येने प्राबल्याने तिथे निर्माण झालेली आहेत. तर अशा पद्धतीने आर्य लोकं जे आहेत ते तुम्हाला इथे स्थायिक होताना भारतामध्ये दिसून येतात आणि महत्त्व करून ते नदीच्या प्रदेशामध्ये स्थायिक होताना दिसून येतात. का बरं? कारण की
सगळ्यात जास्त भटकंती त्या लोकांना पाण्यासाठी करावी लागत असायची. म्हणजे अन्नासाठी जेवढी भटकंती करत असेल, तेव्हा पाण्याशिवाय तर ते राहूच शकत नव्हते. त्यामुळे आर्य जे आहेत, हे तुम्हाला अ, अशा एका प्रदेशामध्ये आले, ज्याला त्यांनी सप्तसिंधू म्हटलेलं आहे. तर एक लक्षात घ्या, सप्तसिंधू म्हणजे हाच प्रदेश आहे, जो अफगाणिस्तानचा प्रदेश आहे. ज्यावेळेस सिंधूच्या 7 उपनद्या अशा क्षेत्रामध्ये ते आलेले आहेत. म्हणजे सिंधू नदीला ज्या 7 उपनद्या आहेत, ज्याची उदाहरण मी तुम्हाला देईल. झेलम आहे, व्यास आहे, नंतर सरस्वती एक नदी आहे, घग्गर नदी आहे, असे 3-4 रावी नदी आहे. या अशा नद्या आहेत, की ज्या नदीच्या प्रदेशामध्ये ते राहिले. आता मी तुम्हाला नकाशामध्ये हडप्पा हे शहर कोणत्या ठिकाणी वसलेलं आहे आणि मोहनजोदडो हे कोणत्या नदीच्या ठिकाणी वसले आहे, दोन्ही सांगितलेलं आहे. तर एक आहे सिंधू नदीच्या जवळ आणि दुसरा एक रावी नदीच्या जवळ. ठीक आहे. तर ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये जेव्हा ते प्रवेशकर्ते झाले असेल, तर कदाचित हडप्पातल्या लोकांसोबत त्यांचा संघर्ष झाला असावा. कारण की तसे साक्ष सुद्धा भेटलेले आहेत, की एक अशी अ, शहरातली भूमी आढळली आहे, की जिथे खूप मोठ्या प्रमाणात शव जे आहेत ते दफन केलेले आहेत. आणि या शवांना जेव्हा बघण्यात आलं, तर त्यांच्यावर अ, हाडांवर खूप मोठे असे मार लागलेले आहेत. अ, जसं तलवार मारतो आपण, चाकू मारतो वगैरे या प्रक्रियेतून ते आलेले आहेत. कदाचित हे युद्धातून आलेलं असावं. आपापसात हे युद्धातून हे झालं असावं. पण आर्यांचं या कालखंडातलं आगमन बघत असता कदाचित या हडप्पातल्या नंतरच्या कालखंडातला खऱ्या अर्थाने इथे संघर्ष होत असावा. बघा, हडप्पा काळातले 2 कालखंड मानले जातात. एक पूर्व हडप्पा काळ, जो हडप्पा शहर विकसित होण्यापूर्वीचा कालखंड आहे, जसं मी मॅपमध्ये दाखवलं होतं. आणि त्यानंतर हडप्पा उत्तर कालखंड म्हणजे नंतरचा उत्तरार्धातला कालखंड आहे. तर अशा कालखंडामध्ये आर्य लोकं हे कमी जास्त प्रमाणात भारतामध्ये येत गेले. पण असा एक कालखंड आला, की ज्या कालखंडामध्ये आर्य लोकांनी संपूर्ण अफगाणिस्तानच्या सप्तसिंधूचा प्रदेश जो आहे, तो व्यापून घेतला. नदीच्या ठिकाणी ते जे आहेत ते स्थायी झाले आणि अशा पद्धतीने नदी जी आहे, ती त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातली सगळ्यात महत्त्वाची बाब मानली. आधीच्या कालखंडामध्ये तुम्हाला नद्यांना किंवा जलदेवता जे आहे, ते फक्त ते पावसाच्या पाण्यालाच म्हणायचे. पण नद्या ज्या आहेत त्या जीवनवाहिनी आहेत. त्या जीवनवाहिनी नद्यांना त्यांनी मातेचा दर्जा दिलेला आहे. तर हे तुम्हाला छोटे-छोटे ॲस्पेक्ट जे आहेत ते बघावं लागेल, की आपण गंगेला माता जेव्हा म्हणतो, सरस्वती माता, यमुनेला माता म्हणतो. तर हे नंतरचे उदाहरण आहेत त्या प्रक्रियेतून. पण पहिले आर्य जे स्थायिक झाले ते या सप्तसिंधूच्या प्रदेशामध्ये. म्हणजे सिंधू नदीच्या 7 उपनद्या ज्या-ज्या ठिकाणून वाहत आहेत किंवा होत्या, त्यातल्या बऱ्याचशा नद्या आता वेगळ्या झाल्या, त्यांची नावं सुद्धा वेगळी झाली आहेत. पण या प्रदेशामध्ये ते स्थिर झाले आणि खऱ्या अर्थाने मग भारताचा इतिहास जो आहे तो इथून बदलायला सुरुवात झाली. तर हा जो प्रदेश, ज्या प्रदेशामध्ये ते थांबलेले आहेत, त्याला त्यांनी एक नाव दिलं. त्याला म्हणतात ब्रह्मवर्त. हा ब्रह्मवर्ताच्या प्रदेशामध्ये ते थांबले आणि इथे खऱ्या अर्थाने या पहिल्या आर्य टोळीने आपला स्वतःचा विकास केला, आपल्या संस्कृतीचा, समाजाचा विकास केला. तर ही संस्कृती कशी होती आर्यांची, समाज कसा होता, हो, हा आपल्याला खूप मोठ्या बृहदर्थाने आता स्लाईडद्वारे बघायचा आहे. तर ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला दाखवेल. आपण त्या प्रक्रियेतून आता सध्या आपल्याजवळ वेळ कमी आहे. अगदी 3 मिनिटाचा कालावधी या पहिल्या सेशनला राहिलेला आहे. तर या संपूर्ण सेशनमध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, की आर्य जे आहेत त्यांची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितली. तर हे आर्य लोकं जे आहेत संस्कृत भाषा बोलायची, अग्नीला मानायचे, घोड्याला सुद्धा ते तेवढंच देवता सुद्धा मानत होते. अश्व जो आहे, अश्वाची ते पूजा करत असायचे. बैलाची, गायीची पूजा दुधासाठी ते करायचे. माता म्हणून ते त्याचा उच्चार करायचे. गायीला ते मातेसमान मानायचे कारण की तिच्यापासून दूध मिळतं. त्यानंतर कालांतराने शेतीसाठी तिच्याकडून इथे तुम्हाला बैल मिळायचे. तर या प्रक्रियेतून खूप मोठा दर्जा तिला देण्यात आलेला आहे. मग यांच्या बऱ्याचशा देवता ज्या होत्या, जे जसं मी तुम्हाला कळवलेलं आहे आणि तुम्हाला ते दाखवणार सुद्धा आहे मी कालांतराने कोणत्या ते, तर हे सुद्धा होतं. तर अशा पद्धतीने हे आर्य लोकं जे आहेत, ते भारतामध्ये हळू-हळू स्थायिक झाले आणि असेच आर्यवंशीय लोकं जे आहेत, ते जगाच्या इतर संपूर्ण प्रदेशावर सुद्धा गेलेले आहेत. असंच नाही की ते भारतात आले. ते युरोपामध्ये सुद्धा गेले, ते आफ्रिकेमध्ये सुद्धा गेलेले आहेत आणि जिथे-जिथे ते गेले, तिथे-तिथे त्यांनी तसं-तसं कल्चर डेव्हलप केलं. तर त्यामुळेच बघा, की बरेचदा असं तुम्हाला उदाहरण दिलं जातं, की संस्कृत ही भाषा जी आहे, ती इतर भाषेची जननी मानली जाते किंवा जननीपेक्षाही संस्कृत भाषेतले काही-काही शब्द जे आहे, ते तुम्हाला इतर भाषेमध्ये थोड्याशा समान अर्थाने सापडतात. का बरं सापडतात? कारण की यांचा मूळ वंशज जो आहे, तो
एक असावा, मूळ गट जो आहे एक असावा असं मानलं जातं. उदाहरण देतो. तर संस्कृतमध्ये वडिलांना हे तुम्हाला माहीतच आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, की पितृ म्हणतात. ठीक आहे. संस्कृतमध्ये वडिलांना पितृ म्हणतात आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्यांना? फादर. आता फादर आणि पितृ हे दोन्ही शब्द जर आपण बघायला जाऊया, तर थोडेफार सेम पडतात. मग त्यानंतर मात्र, मात्र म्हणजे आई आणि इंग्लिशमध्ये मातृ आणि मदर हे असे तुम्हाला सलग शब्द आढळतील. तर अशा पद्धतीने आता इंग्लिश लोकं तर वेगळे लोक आहेत, पण आणि भारतीय संस्कृत लोकं वेगळे आहेत. तर यांच्यामध्ये संदर्भ कसं, की हे लोकं जे आहेत ते एके ठिकाणी पहिल्यांदा असावे आणि त्यांचे गट जे आहेत ते विखुरले गेलेले आहेत. तर हा एक तुम्हाला उदाहरण मी दिलं आणि असे बरेचसे गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, पण ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू आणि आता मी थांबतो. हे बरेचसं मी वर्णन केलं, तर हे वर्णन तुम्हाला वाचायला मिळेल. आता आपण थांबूया. अगदी काही सेकंद आपले राहिलेले आहेत. तर हे सेशन मी एंड करतो. नेक्स्ट लेक्चरला आपण मात्र त्यांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटक मुख्यत्वे स्लाईडद्वारे बघूया. तेव्हा तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने ते समजेल. थँक यू व्हेरी मच तुम्ही इतक्या संख्येमध्ये आले. आपण पुन्हा भेटूया.